नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। या विभागाचे लोकनेते कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेबांचा 26 ऑक्टोबर हा पुण्यस्मरण दिन आणि 7 जून हा त्यांचा जयंती दिन। त्यानिमित्तानं त्यांच्या संबंधाने मला जे काही अनुभवता आलं त्याचा अत्यंत संक्षिप्त भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मी ठेवणार आहे। सर्वप्रथम आदरणीय परमश्रद्धेय लोकनेते कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेब यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून मी माझे विचार मी अनुभवलेले GM साहेब या सदराखाली आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः हिंदू धर्मशास्त्राने पित्याचे 5 प्रकार सांगितलेले आहेत। जसं आपल्याकडे मातृदेवो भव पितृदेवो भव असं आपण म्हणतो। पितृ म्हणजे पिता जो आपल्याला जन्म देतो, ज्याच्या रक्तापासनं हाडामासापासनं आपला जन्म होतो, तो एक पिता तर नक्कीच आहे, परंतु त्याशिवाय दुसरे 4 वडील आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असतात असं शास्त्र सांगतं। त्यापैकी जो आपल्या खाण्यापिण्याची आणि त्याचबरोबर आपल्या अडीअडचणीमध्ये मदत करतो तोही आपला एक पिताच आहे असं शास्त्र सांगतं। या अर्थानं जर बघितलं तर मला असं वाटतं की लोकनेते या ठिकाणी गोविंदरावजी राठोड साहेब हे माझ्यासाठी आणि आमच्यासारख्या अनेक जणांसाठी आमच्या आयुष्यातल्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारे आणि आमच्या अनेक अडचणींच्या मध्ये खंबीरपणे पाठीमागे उभं राहणारे एक अर्थानं ते आमचे शास्त्राच्या दृष्टिकोनातून पिताच राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या प्रती जितके काही मी शब्दांजली या ठिकाणी वाहू तेवढी कमी असणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं। पहिल्यांदा जेव्हा मी 1992 ला हिंदी या विषयामध्ये परीक्षा दिलेली होती, निकाल लागायचा आधीच माझे गुरुवर्य ज्या महाविद्यालयामध्ये मी MA चं शिक्षण घेतलं तिथे मला शिकवणारे माझे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर सूर्यनारायण ननसुबे सरांनी मला भेटीसाठी बोलावलं आणि मला म्हणाले की तू नोकरी करतोस का? म्हणलं कुठं करायची आहे? तर ते म्हणाले मुखेडला कर, ग्रामीण भागातल्या महाविद्यालय आहे, ग्रामीण भागातल्या मुलांना आपल्याला न्याय देण्याचं मोठं काम करता येतं। मी म्हणालो मला मुखेड कोण्या दिशेला हे सुद्धा माहीत नाही आहे, मला एवढंच माहिती होतं की माझ्या गावावरून मी लहान असताना परळी मुखेड नावाची एक बस सुरू असायची आणि त्यावेळेला अहमदपूर पर्यंत येताना कधीतरी ही गाडी पुढे मुखेडला जाते एवढंच माहिती होतं। शिरूर ताजपंच्या पूर्वेला मी कधी आलेलोच नव्हतो आणि तरीही ते म्हणाले की तिथे माझे मित्र प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार हे प्राचार्य आहेत, त्यांच्या नावाने मी एक पत्र देतो, ते पत्र तू त्यांना लिहून दे म्हणजे तुझं काम होईल। परंतु हे महाविद्यालय विना अनुदानित आहे आणि तुझा MA चा आणखी निकाल लागायचा आहे 2य वर्षाचा, मला खात्री आहे की तुला चांगले मार्क्सनं तू उत्तीर्ण होशील, त्यापूर्वीच तू जाऊन कुंभार सरांना भेट। आणि मग मी रणसुबे सरांच्याकडनं पत्र घेतलं आणि मुखेडची विचारणा करत करत मुखेडच्या दिशेने निघालो आणि जसाही सावरगाव वाडीच्या पुढे पडल्यानंतर हा सगळा डोंगराळ भाग बघितल्याच्या नंतर मनामध्ये आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी जातो अशी भावना यायला लागलेली होती। अशा अवस्थेमध्ये मुखेडला उतरलो, तिथून वसंतनगर काहीतरी 8-9 किलोमीटर सांगितलं गेलं, तिथून ऑटोना मी वसंतनगरला पोहोचलो। महाविद्यालयामध्ये खेड्यातला मुलगा लाजत बुजत आलो तर प्राचार्यांच्या कॅबिनच्या जवळ येऊन शिपायांना म्हणालो मला कुंभार सरांना भेटायचंय। त्यांनी मला आत बोलवलं आणि मी रणसुबे सरांनी दिलेलं पत्र त्यांच्या हाती दिलं। ते पत्र घेतल्याच्या नंतर पहिला प्रश्न त्यांनी विचारला की तुम्ही आर्य समाजी का? म्हणलं नाही सर, नाही तुम्ही हिंदीमधून MA केलंय म्हणून म्हणतोय। ठीक आहे। आणि मग ते रणसुबे सरांनी माझ्याबद्दल लिहिलेलं पत्रातलं वाचलं आणि ते म्हणाले की उद्यापासून तुम्ही महाविद्यालयामध्ये रुजू व्हायला हरकत नाहीये, परंतु मी एका दुसऱ्या विद्यार्थ्याला याच हिंदीसाठी शब्द दिलेला आहे, शेख रब्बानी नावाचा विद्यार्थी आहे, त्याचाही निकाल लागलेला नाही, तो तुमचा वर्गमित्रच आहे। MA चा निकाल लागल्याच्या नंतर ज्याला चांगले मार्क्स मिळतील
B+च्या पुढचे त्याला आपण इथं ठेवून घेऊ आणि ज्याला मिळणार नाहीत त्याला मात्र ही जागा सोडावी लागेल. तशी जागा बिनभरोशीच होती, परंतु मला खात्री होती की निश्चितपणे नोकरी मिळेल. आणि त्याच पद्धतीनं मी तिथे येऊन अर्ज देऊन परत गेलो आणि दररोज निकालाची वाट पाहत होतो. आणि निकाल लागला आणि निकालामध्ये पाहायला मिळालं तर मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे 7 जिल्ह्यासाठी होतं आणि त्या निकालामध्ये मी या 7 जिल्ह्यातून हिंदी या विषयामध्ये गोल्ड मेडल झालो होतो. सुवर्ण पदक मला प्राप्त झालेलं होतं आणि हा आनंद गगनात मावेनासा झाला. आई वडिलांना भेटून मी मुख्यला आलो. प्राचार्यांनाही खूप आनंद झाला, कुंभार सरांना, की चला एक सुवर्ण पदक असणारा मुलगा आपल्याला मिळालाय. आणि वक्तृत्वामधले तर अनेक पारितोषिक विद्यार्थी दशेमध्ये दयानंदला असताना प्राप्त केलेलेच होते. आणि माझ्या सहकार्याला मात्र B+ मिळालं नाही, म्हणून त्याला ही नोकरी सोडून जावं लागलं आणि मला इथंच राहण्याची संधी मिळाली. मी हे सगळं यासाठी सांगतोय की नोकरी लागेपर्यंत तिथून 6 महिनेपर्यंत GM साहेबाचा आणि माझा कुठलाच परिचय नव्हता. महाविद्यालयामध्ये फक्त GM साहेब आले, GM साहेब असे, GM साहेब तसे असं ऐकायला मिळायचं. सुरुवातीला जेव्हा GM साहेब हा शब्द ऐकला तेव्हा मला असं वाटायचं कोणीतरी जनरल, G म्हणजे जनरल आणि M म्हणजे मॅनेजर, कोणीतरी या संस्थेचे जनरल मॅनेजर असतील जे की हे सगळं बघत असतील, असा GM या शब्दाचा अर्थ मला वाटायचा. नंतर लक्षात आलं G म्हणजे गोविंदराव आणि M म्हणजे मक्काजी यांच्या वडिलांचं नाव. आणि अशा नावानं गोविंदरावजी मक्काजीराव राठोड यांना GM साहेब या नावानं ओळखलं जातं, ही गोष्ट पुन्हा माझ्या लक्षात आली. आणि 6 महिन्याच्या नंतर प्राचार्य साहेबांच्या कॅबिनमध्ये कुंभार सरांना माझा परिचय करून दिला. आणि त्यानंतर मग एका कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्याकडं सरांनी सूत्रसंचलन दिलेलं होतं. हे सूत्रसंचलन GM साहेबांनी ऐकलं, त्यानंतर काही भाषणं ऐकली आणि त्यानंतर मात्र GM साहेबांनी जे माझ्यावर जीवापार प्रेम करायला सुरुवात केली ते त्यांच्या श्वासाच्या अंतापर्यंत हे प्रेम त्यांनी कधीच कमी होऊ दिलेलं नाही आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. एवढं प्रेम त्यांनी केलं की जेव्हा हा चांगला एक सुवर्ण पदक असलेला मुलगा आहे, बोलतो खूप छान, वाचनही करतो, तेव्हा हा मुलगा आपल्या महाविद्यालयात टिकला पाहिजे यासाठी साहेबांचा प्रयत्न होता. कदाचित माझ्यापेक्षा खूप चांगली विद्वान माणसं त्यांना प्राप्त झाली असती, परंतु माझ्या गरिबीमुळे म्हणा, माझ्या परिस्थितीमुळे एका मुलाला आपण न्याय देतोय हाही भाव त्यांच्या अंतःकरणात असेल, त्यांनी माझं लग्न जुळवण्याचा देखील टास धरला. आणि त्यांची सासरवाडी ही सुल्लारी डोंगरगाव, जे की जळकोटवरून पाटोद्यावरून त्यांना त्यांच्या सासरी जावं लागत असायचं. आणि त्याच भागातलं एक नामांकित घराणं म्हणजे संभाजीराव केंद्रे यांचं घराणं हे फार नामांकित घराणं होतं. आणि त्याच घराण्यातले एक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गोपीनाथ केंद्रे म्हणून त्या कालावधीमध्ये मुख्यला LDO या पदावरती कार्यरत होते. आणि त्यांना समजलं की हा मुलगा अविवाहित आहे आणि साहेबांनाही कळालं. आणि कुंभार सरांचंही नातं त्या पाटोद्यामध्ये त्यांची आत्या असल्यामुळं होतं. आणि त्यामुळं प्राचार्य साहेबांनी आणि GM साहेबांनी ठरवलं की या मुलाचा विवाह आपण या केंद्रे फॅमिलीतल्या लोकांशी केला पाहिजे. आणि म्हणून मग GM साहेब सतत मला भेटतील तेव्हा म्हणायचे, कधी जायचं मुलगी बघायला, कधी जायचं मुलगी बघायला. आणि मला असं वाटायला लागलं की संस्था चालक स्वतःहून आपल्याला मुलगी बघण्यासाठी आपल्या मागे लागतात, तेव्हा आपली नोकरी आता पक्की होणार आहे. कारण आपल्या घरामध्ये आपण पहिलेच पदवीधर आहोत, पहिलेच नोकरीला जाणारे आहोत. तेव्हा संस्था चालकच जर आपलं लग्न करून देणार असतील तर संस्था चालक काय आपल्याला नोकरीवरून काढणार नाहीत आणि आपली नोकरी टिकेल. या उद्देशानं मी त्यांना होकार भरला. मला पाटोदा हे गावही माहिती नव्हतं. साहेबांच्या त्या काळामध्ये कमांडर गाडी होती, त्या कमांडर गाडीनं मी आणि माझे काही 2-4 पाहुणे त्या कालावधीमध्ये माझ्या महाविद्यालयात होते. प्राध्यापक अंगद कराड, प्राध्यापक डॉक्टर देवीदास केंद्रे, प्राध्यापक नाथराव केदार आणि प्राध्यापक लिंबाजी लहाने, आम्ही सगळेजण त्या कमांडर गाडीमध्ये साहेबांच्या बरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी मुलीला बघायला पाटोद्याला गेलो. आणि साहेबांनी एका शब्दात सांगितलं की गुरुजी ही सोय पण करून टाकायचंय. आणि मग पुढचा मी सगळा किस्सा सांगत नाहीये. सोयरीक झाली, मला काही घर व्यवस्थित नव्हतं गावाकडं, तर साहेब स्वतः गावाकडे आले आणि म्हणाले, अरे चांगल्याच लेकरू घरी येणार आहे, हे पत्र काढून टाका आणि इथं स्लॅब कर, त्यासाठी काय लागतंय ते मी मदत करतो. आणि त्यांनी मदत करून मला असं वाटतं की माझं घर गावाकडलं पक्क बनवायला लावलं. आणि त्यानंतर विवाह पाटोद्याला संपन्न झाला. साहेब आले, त्यांच्या सौभाग्यवती चक्रावतीताई आल्या, प्राचार्य साहेब आले. त्या काळात तिथे BDO गुलाबराव राठोड हे होते, ते देखील. आणि मोठं थाटामाटातलं लग्न संपन्न झालं. आणि एका अर्थाने मी आता मुखेर या ठिकाणी स्थिर स्थावर झालो.
आणि GM साहेबांचं मात्र उत्तरोत्तर अधिकचं प्रेम या ठिकाणी माझ्या प्रती वाढायला लागलं आणि मला देखील अभिमान वाटायला लागला की मी एका अशा संस्थेमध्ये काम करतोय की ज्या संस्थेमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध संस्था चालकांच्या परिवाराबरोबर आहेत. आणि कधी कधी साहेब रागात बोललेले कोणाला तरी ऐकलं की भीती वाटायची मनामध्ये, त्यांची कठोर शब्दातली कठोरता बघितली की, परंतु लक्षात यायचं की हा माणूस फणसासारखा वरून जरी कठोर दिसत असला तरी अंतःकरणातनं मधाळ आणि गोड वा असलेला आहे. कधी कुणाचं आर्थिक नुकसान व्हावं या भावनेतनं साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीच काम केलं नाही याची जाणीव आल्यानंतर त्यांच्या कठोर बोलण्याचं कधीच कुणालाच, मला असं वाटतं की मला तर कधीच त्याचं काही दुःख वाटलेलं नाहीये. खरं बघितलं तर GM साहेबांनी, मला असं वाटतं की आमच्यासारख्या 400-500 कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारातला एक सदस्य म्हणून तर त्यांनी जीव लावलाच, परंतु हे करत असताना आपल्या परिवाराकडे देखील त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाहीये. आपण बघितलं असेल की त्यांच्या सौभाग्यवती चक्रवर्तीताई आणि GM साहेब यांनी आपली लेकरं घडवण्याकडे अत्यंत मनपूर्वक लक्ष दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचे मोठे चिरंजीव, GM साहेबांचे मोठे चिरंजीव आज अमेरिकेतले प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे, डॉक्टर हरिश्चंद्रजी. त्यानंतर दुसऱ्या मुलाला देखील त्यांनी डॉक्टर बनवलं, जे डॉक्टर विकास म्हणून नांदेड आणि परिसरामध्ये प्रसिद्ध डॉक्टर म्हणून आहेत. त्यांचे तिसरे चिरंजीव जे की सध्या विमुक्त जाती सेवा समितीचे विद्यमान सचिव आहेत आणि या मुख्य नगरीचे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. राजकारणातले एक सक्रिय व्यक्तिमत्व म्हणजे गंगाधररावजी राठोड साहेब. आणि चौथे त्यांचे चिरंजीव विद्यमान आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब, असे ह्या त्यांनाही डॉक्टर बनवलं. तर अशा या चारही मुलांना कर्तृत्ववान बनवण्याचं काम GM साहेबांनी समाजसेवा शैक्षणिक कार्य करत केलेलं आहे. हे देखील मी अत्यंत जवळून या ठिकाणी पाहिलेलं आहे. खरं तर या ठिकाणी GM साहेबांनी संस्थेमध्ये असा एखादाही महिना जायचा नाही की एखादं चांगलं व्याख्यान, एखादा चांगला कार्यक्रम झालेला नाहीये आणि जेवणावळ घडलेली नाहीये. तर GM साहेब म्हणजे विचारवंतांच्या वरती, विद्वानांच्या वरती, गुणी लोकांच्या वरती जीवापार प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांना किंवा या भागातल्या लोकांना सतत जेवण, अन्नदान करणारं एक व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून मी जवळून GM साहेबांना पाहिलेलं आहे. 1 लाख रुपये जरी त्यांच्या खिशात सकाळी असले आणि संध्याकाळी जर ते परत आले तर त्यांना सिगारेट ओढण्याची सवय होती, तर ते सिगारेट सुद्धा ओढायला त्यांच्याकडे पैसे राहायचे नाहीत. ते कुणाकडून तरी ते सिगारेट मागून घेऊन ओढायचे, कारण ते लाख रुपये त्यांनी दिवसभरात कुठल्या तरी गरजू लोकांना, विशेषत्वानं गरीब लोकांना मदत म्हणून दिलेले असायचे. तर ही दानशूरता अलीकडच्या काळात आपल्याला समाजात दिसत नाहीये, पण ही दानशूर वृत्ती GM साहेबांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा मी 2000 आमच्या विद्यानिकेतन नावाचं NT साठीच्या देशातलं पहिलं विद्यानिकेतन 2 ऑक्टोबर 1996ला आमच्या संस्थेला मिळालेलं आहे समाज कल्याण विभागाचं. त्यावेळेला त्यांनी या विद्यानिकेतनचा पहिला प्राचार्य म्हणून, प्रभारी प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी त्यांचे मोठे बंधू या विभागाचे लोकनेते कैलासवासी आमदार किशनरावजी राठोड साहेब आणि त्यांनी एकत्र येऊन मला ही संधी उपलब्ध करून दिली. तसं तर सुरुवातीला लग्न झालेलं होतं, असं असताना देखील मी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत या विद्यानिकेतनला, त्या काळामध्ये वाहनांची व्यवस्था कमी असल्यामुळे मधूनच पायी जायचा आणि सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जवळपास 9-10 वर्ष या विद्यानिकेतनला वेळ देण्याचं काम मी केलं. याचा आज मला अभिमान वाटतो, कारण अनेक विद्यार्थी आज त्या विद्यानिकेतनचे, त्या बॅचेस मधले फार मोठ्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत. आज त्यांच्याकडे बघितलं की आपण दिलेला वेळ सत्कारणी लागला. त्या काळात मला जी सहकार्य करणारी टीम होती तीही अत्यंत, मला असं वाटतं की चांगली टीम होती. GM साहेब आणि KM साहेब या मुलांच्या वरती पुत्रवत प्रेम करायचे, त्याला कुठल्याच प्रकारची कमतरता त्यांनी जाणू दिली नाहीये आणि ही देखील संधी माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिली. याबद्दल खरोखरच मला माझ्या आयुष्यातला एक अत्यंत आनंदाचा क्षण वाटतो. त्याचबरोबर त्यांनी पुढे महाविद्यालयामध्ये देखील मला वरिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि 5 नोव्हेंबर 2007 ते 4 नोव्हेंबर 2012 या 5 वर्षामध्ये मी माझ्या ग्रामीण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून कार्यरत राहिलो. खरं तर
4 नोव्हेंबर 2012 रोजी जेव्हा मी हे महाविद्यालयाचं प्राचार्यपद सोडलं आणि आपसुकच पगार कमी झाला हे जेव्हा साहेबांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी कित्येक वेळेला बोलून दाखवलं की गुरुजीचं नुकसान झालंय आणि अशा पद्धतीनं ते सतत माझ्याबद्दलचा एक अंतःकरणामध्ये त्यांच्या निश्चितपणे एक उणीव राहिलेली शेवटपर्यंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे. मला असं वाटतं की ही संवेदनशीलता एखाद्या संस्थाचालकाकडे असावी. जगाच्या पाठीवरती असे फार कमी संस्थाचालक भाग्यानं आपल्याला लाभत असतात. GM साहेब आणि KM साहेब कधीही त्या काळातलं महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना परळीला भेटायला जायचं असो की अन्य कुठेही साहेब आलेत म्हणून समजलं किंवा साहेब जरी गोपीनाथरावजी वसंतनगरला आले तरी आवर्जून ते मला केंद्रे सरांना मुद्दाम सोबत घेऊन जायचे आणि गोपीनाथरावजींचा परिचय करून देत असताना हे आपले बदने सर आपले पाहुणे आहेत, ते आमच्याकडे प्राचार्य आहेत आणि भरभरून आमचा परिचय ते करून देत असायचे. त्या पाठीमागची भूमिका त्यांची हीच होती की या पोरांना देखील मोठ्या माणसांच्या सोबत बसवता आलं पाहिजे, त्यांचा परिचय या मुलांना झाला पाहिजे. हा जो मनाचा मोठेपणा आहे, मला असं वाटतं की या मोठेपणाला आपण व्यक्त करावेत इतके शब्द मला तर वाटतं की माझ्याकडं अजिबात नाही आहेत. ते सतत प्राचार्य असल्यामुळे विद्यानिकेतनचा मुंबईला बैठक असताना सोबत घेऊन जायचे. KM साहेबांच्या सोबतही आम्ही राहायचो. GM साहेबांना दिल्लीचा एक पुरस्कार प्राप्त झाला तर त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्याचा योग आला. मुंबईला एक त्यांना पुरस्कार प्राप्त झाला होता, मुंबईला त्यांच्यासोबत जाण्याचा योग आला. त्यांच्या फ्लॅटवर राहणं असो, आमदार निवासला राहणं असो, नांदेडच्या त्यांच्या फ्लॅटच्या घरी राहणं असो, तर कधीच त्यांनी एक कर्मचारी या नात्यानं आमच्याकडे पाहिलेलंच नाहीये. तर एक आपल्या पुत्रवत प्रेम मला असं वाटतं या दोन्हीही बंधूंनी निश्चितपणे त्या कालावधीमध्ये दिलेलं अनुभव मला आजही सतत या निमित्तानं येत राहतो. ते जेव्हा वसंतनगरच्या आमच्या महाविद्यालयामध्ये गाडीतनं उतरायचे तर पहिले 2 नावं त्यांच्या तोंडामध्ये आपसुकच यायची. त्यामध्ये उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे सर आणि माझं नाव आवर्जून ते घ्यायचे आणि कॅबिनमध्ये बोलवल्याच्या नंतर कार्यक्रमाच्या संबंधाने चर्चा करायचे की आता आपल्याला या आठवड्यामध्ये कोणता कार्यक्रम घ्यायचा आहे, कोणाला बोलवायचंय. मग त्यांना बोलवायचं तर तुम्ही जा. प्रत्यक्ष औरंगाबादला ज्यावेळेला त्याचं नाव औरंगाबाद होतं, आता संभाजीनगर आपण म्हणतो, तर आम्हाला पाठवायचे. वक्त्याला बोलून आणण्यापासून त्याची सगळी व्यवस्था हे सगळं करायला लावायचे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमांनी अनेक साहित्यिकांना विचारवंतांना ऐकून आज जे काही मी बोलायला शिकलो त्याचं सर्व श्रेय साहेबांनी घेतलेले जे विविध उपक्रम आहेत आणि साहेबांनी आम्हाला वेळोवेळी स्टेजवरती मग निवेदनाच्या माध्यमातून असेल, छोटेखानी भाषण करण्याच्या माध्यमातून असेल. मला आठवतंय की ते जेव्हा अपक्ष म्हणून उभे होते त्यावेळेला त्यांच्या प्रचारामध्ये जवळपास मी 101 तरी गावांच्या मध्ये प्रचाराची भाषणं केलेली आहेत. ते म्हणायचे की आता आम्ही थकलोय, आता बदने सरच काय ते सांगतील. आणि अक्षरशः दुर्दैवानं त्यावेळेला ते पडले, परंतु पडल्याच्या नंतर देखील त्यांनी डॉक्टर माधव पाटील उच्चकर यांच्या घरी आम्ही जे काही प्रचारासाठी त्यांचं काम केलं त्यामध्ये मी होतो, केंद्रे सर होते, यशवंत बोडके सर होते, माधव पाटील यांच्या घरी आम्हाला जेवणासाठी निमंत्रित केलं आणि मांडीला मांडी लावून त्यांनी जेवू घातला आणि म्हणाले की माधवराव हे आमचे स्टार प्रचारक आहेत, पोरं फार काम केलं या पोरांनी म्हणत त्यांनी आमच्या पाठीवरून हात फिरवला. कधी कधी दिवसभर खूप एखादा व्याख्याता बोलवला, व्याख्यान चांगलं झालं, कार्यक्रम चांगला पार पडला की जवळ यायचे आणि काय वाटायचं त्यांना माहित नाही, डोक्यावरून आणि तोंडावरून हात फिरवायचे आणि यातूनच त्यांचा एक वेगळा आशीर्वाद आणि त्यांची एक वेगळी ऊर्जा शरीरामध्ये संचारायची. आणि कधी कधी साहेबांनी काम सांगितलं, स्टेजवर काही इकडं पळत असताना चप्पल कुठं सोडलाय, आपण काय करतोय त्याचं भानच असायचं नाही. कदाचित यामुळं काही लोकांना वेदनाही होत असतील की हा माणूस इतकं काय वेडपटपणा करतो, परंतु साहेबांच्या स्पर्शामुळं, साहेबांच्या शब्दामुळं इतकं बळ यायचं की त्या बळाच्या पुढे आपला वैयक्तिक संसार देखील कित्येक वेळेला आम्ही विसरून जायचो आणि संस्थेचाच संसार हा आपला संसार या भावनेतनं काम करण्याची प्रेरणा त्यांच्यामुळं निश्चितपणे मिळत गेलेली आहे. त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की मी किती जरी बोलत गेलो तर ते कमी पडणार आहे. एवढं प्रेम साहेबांनी दिलंय आणि त्यांच्या अनेक आठवणी आमच्या आयुष्याला या ठिकाणी पुरून उरणारे आहेत. साहेब जेव्हा गेले त्यावेळेला माझा मुलगा लहान होता आणि त्याला
तिरुपतीला जायची त्याच्या मनात खूप उत्सुकता होती. आम्ही तिरुपतीचं तिकीट बुक केलेलं होतं आणि कृष्णा एक्सप्रेस ही मुदखेडला येते. मुदखेडला ती कृष्णा एक्सप्रेसची रात्री 12 वाजता आम्ही वाट बघत बसलोय, मी, पत्नी आणि मुलगा. तेवढ्यामध्ये गाडी आली आणि गाडीमध्ये बसलो आणि बसल्याबरोबर एकदम मॅसेज काढला. तर मॅसेजवर आमच्याकडच्या इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका शिल्पा शेंडगे मॅडमचा एक व्हॉट्सअपवर मॅसेज आला की सर GM साहेब गेलेत म्हणतात. हो, तुमच्याकडे माहिती असते काय खरं आहे, कृपा करून कोणालाच म्हणू नका, कारण मी भीत तुम्हाला मॅसेज केलेला आहे. आणि मी अवाक झालो की असं कसं शक्य आहे, काहीच कुठे नाही, साहेब तर आताच निवडून आलेले आहेत, कालच आपण लक्ष्मीपूजनाला साहेबांना भेटलो, त्यांनी आपल्या डोक्यावर हात फिरवलाय, साहेब कसे असे जातील. आणि म्हणून हे काही खरं वाटलं नाही. त्या कालावधीमध्ये मुख्यला तहसीलदार घोळवे साहेब होते. त्यांचा देखील मला असाच फोन आला की सर साहेब गेलेत म्हणतायत, काय खरं आहे. आणि मग पुन्हा फोनाफोनी सुरू झाली आणि पक्क झालं की साहेब नक्कीच गेलेले आहेत. आणि मग आता करायचं काय, मुलगा छोटा होता, मुलाला तिरुपतीला जायची उत्सुकता आणि आम्हा पती पत्नीच्या डोळ्याची काही धारखंडत नव्हती की आता करायचं काय. आणि मग आता ठरवलं की आपण पुढच्या स्टेशनवरती उतरूया. तिथून पुढे गाडी निघालेली होती. मला सांगितलं गेलं की आता ही धर्माबादला गाडी उभी राहते. रात्रीचा 1 वाजून गेलेला. आता उतरायचं तर कुठं उतरायचं, धर्माबादला आपलं कोण ओळखीचं आहे. तिथे आमच्या बाजूला मुखेडच्या एक मॅडम बसलेल्या होत्या, प्राथमिक शिक्षिका. सर माझे तिथे एक पाहुणे राहतात, त्यांना फोन करून सांगते, तुम्ही त्यांच्याकडे थांबा, तुम्ही आता तुमची मनस्थिती नाही आहे, मुलगा जरी जाऊत म्हणत असला तरी तुम्ही येऊ नका. आणि मग पत्नी आणि आम्ही धर्माबादच्या स्टेशनवर उतरलो आणि तिथून सकाळी सकाळी मुख्याला येऊन साहेबांचं अंत्यदर्शन घेतलं. आणि मग असं वाटलं की आता आपल्या आयुष्यातला जो तेजोप्रकाश होता तो प्रकाश निघून गेलेला आहे. आज असा एकही दिवस नाही की साहेबांची आम्हाला आठवण होत नाही किंवा साहेबाबद्दलचा चर्चा आमच्या स्टाफ रूम मध्ये असो किंवा आमच्या घरामध्ये असो केली जात नाहीये. त्यानंतर देखील खरं पाहिलं तर पुढे कर्मवीर किसनरावजी राठोड साहेबांनी देखील मुलागत प्रेम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत दिलं. जेव्हा जेव्हा माझ्या घरी सुखदुःखाचे प्रसंग उभे राहायचे तेव्हा तेव्हा हा राठोड परिवार, मग ते आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब असतील की KM साहेब असतील की गंगाधरजी राठोड साहेब असतील, हे संतोष भैया देखील, माझे वडील वारले तेव्हा अंत्यविधीच्या निमित्तानं संतोषजी राठोड साहेबही आवर्जून उपस्थित राहिले. दोन्ही मुलींच्या लग्नाच्या वेळेला सगळा राठोड परिवार उपस्थित राहिला. आणि आजही या दोन्ही भावांची उणीव मला असं वाटतं की संस्थेमध्ये गंगाधरजी राठोड साहेब असतील की विद्यमान आमदार तुषारजी राठोड साहेब असतील की त्यांचा परिवार असेल, चक्रावतीताई असतील, हे कोणीही आम्हाला जाणवू देत नाही आहेत. आणि म्हणून मला कित्येक लोक आता सेवानिवृत्तीच्या कागारवर असताना विचारतात की सर आता सेवानिवृत्ती जवळ आलेली आहे, 1-2 वर्ष राहिलेत, पुढचा प्लॅनिंग काय आहे. तसं पाहिलं तर या दोन्ही राठोड बंधूंच्या कृपा आशीर्वादानं माझा परिवार हा अत्यंत आनंदी असा परिवार, दोन्ही मुलींची अत्यंत चांगल्या घरी लग्न झालेली आहेत, मुलगाही MBBS ला लागलेला आहे. त्यामुळं दोन्हीही साहेबांचा आणि राठोड परिवाराच्या आशीर्वादामुळं आणि आई वल्लाच्या माझ्या आशीर्वादामुळं मला कुठल्याच प्रकारची कमतरता नाहीये. तर विचारलं जातं तेव्हा माझ्या मनातनं एक आवाज येतो की आता जायचं कुठं, कारण या मुखेड शहरानं, मुखेड तालुक्यानं जे मला प्रेम दिलेलं आहे राठोड परिवारात पाठीशी असल्यामुळं, तर मला वाटतं की आता या उतारवयामध्ये आपण लातूर सारख्या आपल्या जिल्ह्यावर गेलो किंवा अहमदपूरला माझा तालुका आहे तिथे गेलो किंवा माझं गाव किनगाव, देवकरा किनगावच्या जवळ आहे, तिथे प्लॉट आहे, जर बांधून राहिलो तरीही मला इतका परिचय आणि एवढं प्रेम त्या भागात मिळणार नाही. आणि आता या वयात मी ते निर्माणही करू शकणार नाही जे प्रेम मुखेड आणि परिसर नांदेड जिल्ह्यानं मला दिलेलं आहे. आणि हे प्रेम मला केवळ राठोड परिवारांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळेच मिळालेलं आहे, हे मी आयुष्यभर कधीही सांगायला विसरणार नाहीये. तर अशा पद्धतीचं
GM साहेबाचे अनुभव मी जितके सांगावेत तेवढे कमी आहेत. अशा या माझ्या प्रेरणा स्रोत असलेल्या, श्रद्धा भाव असलेल्या लोकनेते गोविंदरावजी राठोड साहेबांच्या विचारांना आणि प्रतिमेला मी पुनश्च एकदा मनपूर्वक अभिवादन करतो. आणि ईश्वर करो राठोड परिवाराचं जे प्रेम आम्हा परिवारावरती आहे ते प्रेम वरचेवर वृंदिंगत होत राहो. त्यामध्ये कुठल्याच प्रकारची न्यूनता, कमतरता येऊ नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला मी इथे पूर्णविराम देतो. नमस्कार.